जर तुमच्याकडे असा नॉन ओव्हेन असेल आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटीत नॉन ओव्हेनचे स्टोरेज बॅग किंवा साडी कवर बनवायचं असेल तर ते कसं बनवू शकता मापासहित मी आता सांगणार आहे. आणि हा प्रिंटेड नॉन ओव्हेन मी 30 रुपये मीटरने घेतला आहे आणि 60पेक्षा जास्त त्याचा पन्ना आहे. इथे मी हा एक 40 इंच बाय 15 इंचाचा पीस घेतला आहे. आणि आता हा कसा घेतला आहे, आता हा जो बॉक्स बनेल त्याची रुंदी 15, 15 आणि 15. आणि आता इथे इथे मी हा फोल्ड केला आहे. हे 5 इंच म्हणजे त्याची उंची हे डबल केल्यामुळे 10 इंच झाली. आणि इथे 15, 15 आणि 15चा हा बॉक्स आहे. असा एकूण मी 40 इंच बाय 15 इंचाचा हा पीस घेतला आहे. त्याच्यानंतर हा एक 10 इंच 10 इंच त्याची उंची आहे. आणि 15, 15 आणि 15, 15 त्रिक 45 बाय 10चा हा एक पीस घेतलाय. आता 45 इंचाची आपण ह्याच्यावर झिपर जोडूया. आता हा मोठा पीस आहे 40 बाय 15चा, तो बाजूला ठेवते. आणि हा 45 बाय 10 इंचाचा पीस आहे. झिपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर, इथे तुम्हाला तुमच्याकडे जर पडद्याचा कापड असेल त्याचं सुद्धा बनवू शकता. आणि इथे झिपर जोडून घ्यायची. आता ही झिपर अशी जोडून घेतली. त्याच्यानंतर ही शिलाई खालच्या बाजूला करायची आणि इथे टॉप स्टिच. आता ही झिपर जोडून झाल्यानंतर 2 रनर घ्यायचे, इकडून एक आणि ह्या बाजूने एक. आता रनर घालून झाल्यानंतर चारही बाजूने सेंटर मार्क करून घ्यायचं. हे असं इथेपर्यंत फोल्ड करायचं आणि इथे सेंटर मार्क, तसंच त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा सेंटर मार्क करायचं. इथे सुद्धा, त्याच्यानंतर तसंच इथे सुद्धा सेंटर मार्क हे असं घ्यायचं आणि इथे सुद्धा सेंटर मार्क करायचं. तसंच त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा. इथे सुद्धा. तर हा जो पीस आहे 40 इंच बाय 15 इंचचा, त्याला सुद्धा सेंटर मार्क करून घ्यायचं. इथे असाच मार्क दुसऱ्या बाजूला, तसंच इथे करायचं आणि हे असं फोल्ड करायचं आणि इथे सुद्धा सेंटर मार्क करायचं. असाच मार्क ह्या बाजूला. आता सेंटर मार्क केलं ह्या बाजूला. तर ही 40 इंचाची बाजू आहे. हा पीस असा घ्यायचा, दोन्ही सरळ बाजू एकत्र ठेवायच्या. हे सेंटर मार्क ह्याला जोडायचं आणि इथे शिवून घ्यायचं. असंच दुसऱ्या बाजूला. आणि हे सेंटरचं मार्क आहे झिपरच्या बाजूचं, ते इथे हे असं जोडायचं. चारही बाजूने शिवून घ्यायचं. आता मी सगळ्यात आधी ह्या ज्या मार्क केलेल्या बाजू होत्या त्या इथून इथेपर्यंत अशा सगळ्या बाजू जोडून घेतल्या. आता इथून इथेपर्यंत जे मार्क केलेल्या चारही बाजू जोडून घेतल्या. आता ते जोडल्यानंतर ह्या बाकीच्या चारही बाजू जोडून घ्यायच्या. हे असं चारही बाजूने शिवून घेतलं. आता हे शिवून झाल्यानंतर ही झिपर ओपन करायची आणि सरळ बाजूला करायचं. आता सरळ बाजूला केल्यानंतर हे असं मशीनमध्ये ठेवायचं आणि ही जी दाब शिलाई आहे त्याला तिथूनच इथे शिलाई करायची आणि हे असं टर्न करायचं आणि ह्याच्यावर ही शिलाई अशी आतल्या बाजूला ठेवायची आणि इथून दाब शिलाई करायची इथेपर्यंत. हे असं छान असं टॉप स्टिच करून घेतलं. इथे हे असं फोल्ड करायचं आतमध्ये. इथून खूप छान ही कवरं होतात आणि पटापट आपण आपल्याला जेवढी हवी तेवढी स्वतः शिवू शकतो.
साडी ठेवण्यासाठी किंवा स्टोरेज बॉक्स म्हणून सुद्धा याचा उपयोग करू शकतो. आणि तुम्ही इथे पडद्याचं कापडसुद्धा घेऊन अशा बॅगा शिवू शकता. हे असं छान असं कव्हर होतं. मी आतमध्ये उशा ठेवल्या आहेत आणि स्वतः शिवलेल्याचा एक आनंद काही वेगळाच असतो. अशी तुम्ही घरच्या घरी कव्हर शिवू शकता.